नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। गणरायाच्या आगमनानंतर दिंडोरी तालुक्यात भाद्रपद शुद्ध षष्टीला गौराईचे घरोघरी सोन पावलांनी आगमन झाले होते। घरोघर भाविक भक्तांनी या गौराईचे मोठ्या श्रद्धेने स्वागत केले होते, विशेषतः महिलांमध्ये। त्यामुळे सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले होते। परंतु आता पुन्हा विसर्जनाची तयारी भाविक करताना दिसत आहे। तालुक्यातील मोहाडी येथील सौ हेमा सुभाष सोमवंशी व सौ शीतल शरद सोमवंशी यांनी पूर्वपार चालत आलेली गौराई पूजनाची प्रथा आजही जपली असून दरवर्षी याही वर्षी त्यांनी आपल्या घरामध्ये या गौराईचे मोठ्या जल्लोषात स्वागत करून श्रद्धेने पूजा परंपरा सुरू ठेवली आहे। यामध्ये पहिल्या दिवशी पुरणपोळी, 16 भाज्या, वडे, खीर, कथील, आंबील, अडूवळी अशा विशेष नैवेद्यांचा महाप्रसाद मंत्रोच्चारात दाखवण्यात आला होता। त्यानंतर महालक्ष्मीसाठी खास डांगराची फुले, फुलांच्या माळा, गजरे, वेणी, खिरापत, फळे, विडा यांची आरास करून देवीची पूजा केली जाते। दोन्ही बाजूंनी कलश धान्याच्या राशी व साडी चोळीने ओटी भरली जाते। 3 दिवस चालणाऱ्या या पूजेत षष्टीला व ज्येष्ठा गौरीचे आवाहन, सप्तमीला नैवेद्य पूजन व अष्टमीला विसर्जन करण्यात येते। भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून श्री गौराईने पृथ्वीवर सुख शांती नांदविली। त्यानिमित्ताने सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात, असे सौ शीतल सोमवंशी यांनी एस मराठीशी बोलताना सांगितले। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।